हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत भरले कारले. भरले कारल्याची रेसिपी जी आहे ती मी तुम्हाला साहित्य प्रमाण याच्यावर मेन्शन करेल. तर सर्वप्रथम आता इथे आपण अर्धा किलो कारले घेतले, ते व्यवस्थित धुवून घेतले. त्याच्यानंतर त्याचे दोघं साईडचे टोक काढले आणि तुम्ही बघू शकता असे मोठे मोठे काप केले. मोठे काप केल्यानंतर त्याला अशा मधून चिरा दिल्या प्रत्येकालाच. एका कारल्याचे 2 किंवा 3 तुकडे केले आणि त्याला मीठ लावून घेतलं आहे. मीठ लावून मी 1 ते 1.5 तास ठेवलं होतं. तर आता हे जे कारले आहे हे आपण सर्वप्रथम वाफवून घेणार आहे 15 ते 20 मिनटं स्टीमरमध्ये. इथे स्टीमरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आणि अशी स्टीमरच्या वरती अशी चाळणी असते. या चाळणीमध्ये आपल्याला कारले असे व्यवस्थित रचून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे मीठ अजिबात धुवून घ्यायचं नाही आहे, कारण की या मिठामुळे जो कडवटपणा आहे तो निघणार आहे. तुम्हाला जर कधी आवडत असेल तर तुम्ही हळदसुद्धा वापरू शकता मिठासोबत. बरेचसे लोक हळदसुद्धा वापरतात, मीठ आणि हळद लावून. त्याचं जे पाणी असतं ते काढून घेतात, कडू पाणी. त्याच्याने कारले बऱ्यापैकी कडवटपणा त्याचा निघून गेल्यामुळे जरा न्यूट्रल होतात आणि इतरही मसाल्याची चव लागते. अशा पद्धतीने व्यवस्थित रचून घ्यायचे, ठीक आहे. आणि मग जेव्हा पाणी गरम होईल तेव्हा त्याच्यावरती ही चाळणी ठेवून द्यायची आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची, की जोपर्यंत आपले सगळे कारले मऊ होत नाही तोपर्यंत. आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे, हलकीशी वाफ यायला लागली वरती. तर मी आता आपली ही जी जाळी आहे ही ठेवते वरती आणि स्टँड लावून दिलं आणि जाळीच्या वरून लावलं आहे झाकण. तर आता 20 मिनटं किंवा कारले व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपण व्यवस्थित वाफ काढून घेणार आहे. इथे कारले उकडून झालेले आहे आणि थंड करून घेतले मी कारले. तर तुम्ही बघू शकता अशा या पद्धतीचे एवढे लेवलचे उकडायचे, जास्त पण नाही उकडायचे. आता यामधल्या ज्या बिया आहे तर मोठ्या मोठ्या बिया काढायच्या असतील तर काढू शकता, अदरवाईज नाही काढल्या तरी चालतं. पण शक्यतो मोठ्या काढून घ्या, म्हणजे बारीक असतं आणि जो गर असतो तो राहू द्यायचा. अशा पद्धतीने मी साफ करून घेते. त्याच्यानंतर आता आपण आतलं जे मसाला स्टफ करायचा आहे ना ते साहित्य बघून घेऊयात. इथे मी जवळपास अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलं होतं सुकं, ते व्यवस्थित भाजून घेतलं. तेल काही यूज करायचं नाही. तीळ घेतली आहे जवळपास 2 टेबलस्पून. ते शेंगदाणे घेतले भाजून घेतलेले, त्याचे साल काढून घेतले. पाव वाटी शेंगदाणे घेतलेत. जिरं घेतले 1 टेबलस्पून. हळद घेतली आहे अर्धा चमचा. धणे पावडर घेतली आहे 1 टेबलस्पून. तर हा जो मसाला आपण पाहतोय हा आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि मग पुढची कृती बघूयात. सो इथे कारल्यांमधल्या बिया काढून झालेल्या आहे. त्याच्यानंतर आपला मसाला बारीक करून झालेला आहे. जरा क्रंची आणि असा दरदराच पाहिजे. आणि आता आपण इथे बाकीचं पण साहित्य बघून घेऊयात. इथे मीठ घेतलं आहे, मीठ स्वादानुसार घ्यायचं आणि थोडं कमी टाकायचं. ऑलरेडी आपण कारल्यांना मीठ लावूनच उकडलेलं आहे म्हणून. लाल तिखट, त्याच्यानंतर इथे घेतलं ठेचलेला लसूण 6 ते 7 पाकळ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे 2 टेबलस्पून. इथे चिंचेचा कोळ आहे, तर हा आपण सगळा नाही वापरणार, थोडासाच वापरणार. जर कधी तुमच्याकडे चिंचेचा कोळ नसेल तर तुम्ही याच्याऐवजी 2 लिंबू घेऊ शकता आणि 2 लिंबा एवढा गूळ. सो आता आपण मिश्रण बघतोय, जे स्टफ करायचं आपल्याला कारल्यामध्ये भरायचं आहे मिश्रण. ते मसाल्यामध्ये अगोदर ते आपण पावडर बनवून घेतली खोबरा, दाणे आणि तिळची. त्यानंतर आपण आता त्याच्यात ॲड करणार आहे गूळ किसलेला, लाल तिखट, मीठ. आता मी टाकते लसूण, कोथिंबीर. आता पहिल्यांदा हे असं आपण थोडं सुकं जे आहे, ड्राय जे आहे हे मिक्स करून घेणार आहे हाताने. हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतात. अदरवाईज
जर कधी चिंचेचा कोळ आधीच आपण टाकून दिला तर मग व्यवस्थित सगळे मसाले सगळीकडे पसरत नाही. आता हे बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे. मसाला मिक्स करून झालेला आहे. तर आता आपण घालतोय चिंचेचा कोळ. चिंचेचा कोळ घातला आहे 2 ते 3 चमचे तुमच्या आवडीनुसार, जेवढी तुम्हाला खटास आवडेल तशी. परत एकदा मी मिक्स करून घेते व्यवस्थित. सो फ्रेंड्स, आता आपण आहे ना जो मसाला आहे तो कारल्यामध्ये भरून घेऊ. असा मसाला घेऊन कारल्यामध्ये स्टफ करायचा चांगला आणि असं दाबून घ्यायचं जिथून कारलं ओपन असतं तिथून, आणि वरतून सुद्धा दाबायचं, प्रेस करायचं. आणि साईडला मी सगळे कारले असे बनवून घेते, सगळे कारले भरून घेते, म्हणजे आपल्याला ते पॅनमध्ये टाकता येतील. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित घट्ट भरला पाहिजे. आता आपण बिया काढून घेतल्यामुळे काय झालं आहे, कारले आपले सगळे असे ओपन होऊन गेले. तर काय हरकत नाही, मसाला जरी थोडासा खाली सांडला तरी इट्स ओके. इथे सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि इथे मी तेल गरम करायला लावलं आहे पॅनमध्ये. ठीक आहे, तर आता तेल गरम झालेलं आहे. तर एक एक करून आपण आतमध्ये ठेवूयात. असं सांभाळून अलगद हाताने ठेवायचं, म्हणजे आपले जे कारले आहेत ते स्पेसिफिकली ओपन होणार नाही. सर्व कारले आपण पॅनमध्ये ठेवलेले आहे फ्राय करण्यासाठी. तर आता यांना आपण कवरअप करणार आहे आणि आतला गूळ व्यवस्थित मिक्स होत नाही मसाल्यामध्ये तोपर्यंत, आणि कारले आपले छान मस्त की अजून फ्राय होत नाही सगळ्या बाजूने, तोपर्यंत आपण हलवत राहणार आहे आणि वाफ काढून घेणार आहे. 3 ते 4 मिनिटाचा स्लॉट द्यायचा, झाकण काढायचा आणि परत कारले स्लोली टर्न करायचे. सो फ्रेंड्स, कारले तयार आहे आणि आता मी सर्व करून घेते. सो फ्रेंड्स, मी इथे कारले सर्व करून घेतले, तुम्ही बघू शकता, आणि टेस्टसुद्धा अप्रतिम झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी? घरामध्ये लहान मोठे सगळ्यांना आवडणारी आहे. ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता. सो व्हिडिओला नक्की लाईक करायचं, व्हिडिओची लिंक शेअर करायची, फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये. मस्त खायचं, स्वस्त राहायचं. ठीक आहे, परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. आज आपण बघत आहोत भरले कारले.